आता बघूया ठाण्यात टेस्ट ड्राईव्ह दरम्यान टाटा कंपनीचे वाहन चालवताना ताबा सुटल्यानं कारचा अपघात झाला। कार थेट 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली। या अपघातात एक दाम्पत्य आणि शोरूमचा एक कर्मचारी कारमध्ये बसले होते। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नसून सर्वजण किरकोळ जखमी झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। बऱ्याच वेळेस आपल्याला जर कार घ्यायची आहे तर त्याची टेस्ट ड्राईव्ह जी आहे ती शोरूम कडनं संबंधित ग्राहकाला दिली जाते आणि अशाच पद्धतीने खरं तर टेस्ट ड्राईव्ह करता ठाण्यामध्ये टाटा कंपनीचं एक वाहन चालवताना संबंधित ग्राहकाचा या कारवरचा ताबा सुटला असावा आणि त्यानंतर हा अपघात झाला। ही कार जी आहे ती थेट बाजूला एक बांधकाम सुरू होतं, त्या बांधकामाचं शेड तोडून ही कार जी ती थेट खाली तिथे इमारतीकरता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन ती कोसळलेली आहे। सुदैवानं यात किरकोळ जखमी झालेले एक दाम्पत्य यामध्ये होतं, शोरूमचा एक कर्मचारी या कारमध्ये बसलेला होता आणि यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून काही जण यामध्ये जे 3 जण जे होते ते किरकोळ जखमी झालेले, जखमींवरती उपचार सुरू आहेत। पण त्याची दृश्य जी ती न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेली त्यामध्ये आपण पाहू शकतो। पहिलं दृश्य कशा प्रकारे जिथं बांधकाम सुरू होतं तिथलं शेड तोडून ही कार जी आहे ती थेट आरसीसी पिलर ज्या खड्ड्यामध्ये उभारण्यात येत होते त्या खड्ड्यात जाऊन ही कोसळली। कशा प्रकारे ती कोसळली, थेट पहिले समोरच्या भागावरती जाऊन ही कार आदळली आणि त्यानंतर ती पलटी झालेली आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की जो ग्राहक ही टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आलेला होता त्याचा कारवरचा म्हणजे कार चालवताना त्या कारवरचा ताबा सुटला असावा आणि त्यानंतर वेगानं ही कार जी आहे ती एका मार्केटमधनं सरळ पुढे येत बाजूला असणाऱ्या शेडला तोडून खाली आतमध्ये घुसली आहे।